नमस्कार मंडळी, अमरावती मंडळ न्यूजमध्ये मी सुषमा कोठीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण अमरावती शहरातील एका नामांकित संस्थेमध्ये आलेलो आहे, ज्याचं नाव आहे विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन. ज्या संस्थेला संपूर्ण भारतात तपोवन या नावाने ओळखलं जातं आणि कुष्ठसेवा करणारी स्वतंत्र भारतामधली ही पहिली सेवा संस्था आहे. आणि आताच्या राजकीय परिस्थितीचा जो परिणाम मोठ्या या संस्थांवर होतो आहे तो जाणून घेण्यासाठी आपण या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक सुभाषदादा गवई यांच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार सुभाषदादा, मी तुमचं अमरावती मंडळ न्यूजमध्ये स्वागत करते. आणि तुमच्या संस्थेमध्ये आम्हाला यायला मिळालं, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मला तुमचे आधीच आता आभार मानावेसे वाटत आहे. आणि खूप सुंदर वाटलं या संस्थेमध्ये आल्यानंतर, एवढा मोठा व्याप तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळता. आणि अमरावती शहरामध्ये ज्या 3-4 नामांकित संस्था आहेत, या संस्थेचा एवढा मोठा प्रवास, त्यांना येणारे अडथळे आणि राजकीय दृष्टीने त्यांच्याकडे पडणारी संस्थेची कामे, या संदर्भात मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. खूप छान वाटलं. एकतर मंडल न्यूजचे मी मनापासून आभार, आपले सगळ्यांचे आभार मानतो. जो प्रश्न आपण केला तो उत्तम प्रश्न आहे. स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे या देशाला परिचित असलेलं एक नाव आहे, स्वातंत्र्य संग्राम सेनानामा. दुसरं असं की ते कुष्ठरोग्यांच्या कामामध्ये अग्रणी असणारं एक नाव, आणि त्यामुळे भारतवर्षामध्येच सगळ्या राजकीय आणि सामाजिक अभिजन वर्गामध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे कुठल्या एका पक्षाचा, कुठल्या एका जाती धर्माचा, पंथाचा असा विचार या संस्थेला कधी शिवला नाही. आणि त्याचमुळे पक्ष सत्तेमध्ये कुठले आलेत, कुठले गेलेत याला महत्त्व देण्याऐवजी प्रश्न नेमके समाजाभिमुख कसे आहे, नाकारलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे याचा ध्येय आणि उद्दिष्ट दुसरं काही नाही, शेवटच्या माणसाचा विकास एवढंच ध्येय आहे. आणि त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाची बांधिलकी किंवा त्याचं संलग्नीकरण या संस्थेला नसल्यामुळे आणि याबाबतची ओळख दाजी साहेबांच्या प्रयत्नांमुळे मागील 76 वर्षामध्ये आम्ही करण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे बघताना कुठलाही राजकीय पक्ष या हेतूने न बघता की या ठिकाणचे वोटर्स किंवा या ठिकाणची माणसं, या ठिकाणची लोक ही आपल्या पक्षाला पूरक आहेत की नाही हे बघण्याऐवजी इथल्या प्रश्नाकडे बघतात. आमच्या काय आव्हानं आहेत, आमची काही मतं आहेत, आमचे काय विनंती आहेत, आमचे काय निवेदन आहेत, यावर ते आम्हाला सहकार्य करतात. आणि म्हणून मला सांगताना देखील याचा समाधान व्यक्त करावं असं वाटतंय की मागील 76 वर्षामध्ये अशा प्रकारचे अडथळे किंवा अडचण या संस्थेला जाणवली नाही की केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये कुठलं सरकार आलं आणि त्याचा परिणाम आमच्या संस्थेवर आर्थिकदृष्ट्या किंवा मदतीच्या अनुषंगाने झाला, असं आम्हाला बघायला मिळालेलं नाही. आम्ही जे बघितलं ते हेच बघितलं की आमचे प्रश्न जर दिनायन असतील, जे धोरणात्मक शासनाला आपल्या पद्धतीने ते कामं करावे लागतात. म्हणजे भारतीय संविधानाचा एक विद्यार्थी म्हणून देखील मला ते माहिती आहे की मार्गदर्शक तत्वामध्ये वेलफेअर ऑफ स्टेटची जी संकल्पना आहे, त्यामुळे ज्या योजना वेलफेअर ऑफ स्टेटच्या निमित्ताने केंद्र किंवा राज्य सरकारला राबवायच्या असतात, त्या सर्वात शेवटच्या माणसासाठी राबवायच्या असतात. आणि हे गावच आदर्श गाव म्हणून ज्या तपोवनकडे आपण बघतो, हे त्या शेवटच्या माणसाचा विचार करणारं गाव आहे, ग्राम. आणि त्यामुळे प्रत्येकाचा विचार हा माणूसपणाचा विचार येतो. म्हणजे इथे राज्यसभेचा जनप्रतिनिधी असो, लोकसभेचा जनप्रतिनिधी असो, विधान परिषदेचा जनप्रतिनिधी असो किंवा विधानसभेवर जाणारा जनप्रतिनिधी असो, तो जेव्हा या तपोवन नावाच्या या कमानीच्या आतमध्ये येतो तेव्हा पहिल्यांदा तर तो ते विसरून गेलेला असतो की मी कुठला तरी जनप्रतिनिधी आहे. त्याच्या मनामध्ये जो दाजी साहेबांच्या कामाचा आदरभाव आहे. आणि आत्ता तुम्ही जो उल्लेख केला की केवळ अमरावती पुरतं नव्हे तर या विदर्भामधली एक धरोहर असणारी एक महत्वाचे असं हे तीर्थस्थळ, कर्मयोग स्थळ आहे. की इथे कर्मयोग जागला. तुम्हाला माहिती की संत अच्युत महाराज देखील, कारण तुम्ही इथे होता, 43 वर्ष त्यांनी इथून काम केलं आणि इथे केवळ राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राबद्दलचा विचार मांडला. दाजीसाहेब पटवर्धनांनी इंग्रजांना घालवून देण्यासाठी त्या कुटुंबाने पूर्ण, तुम्हाला माहिती आहे
की तुरुंगवास भोगला, तेव्हा राष्ट्र समोर होतं, इथला माणूस समोर होता. आणि ही जी इमेज त्यांनी उभी केली दाजीसाहेबांनी, त्यामुळे आता येणारे राज्यकर्ते जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये आमच्या इमेजला काही फरक परिणाम नाही झाला. आणि त्यामुळे जे काही इतरांसाठी धोरण आहेत. बरं, राहिला दुसरा प्रश्न की आमची मागणी काय आहे. आमची मागणीच खूप नाही आहे. आमची मागणी इतकीच असते की जे शासनाच्या नियमाने जे काही देता येते तेवढं द्यावं. उरलेलं मात्र आमचा आत्ता आग्रह जो सुरू झालाय तो असा आहे की समाजाचंही दायित्व आहे. शासनाकर्त्यांनी नाकारलेला नाही ना हा माणूस. इथला कुष्ठरोगी किंवा इथली परित्यक्ता महिला, इथली विधवा महिला ही शासनकर्त्यांनी किंवा धोरणांनी नाही नाकारली, इथले समाजाने नाकारलेले लोक आहेत ते. आणि म्हणून समाजामध्ये ते जागरण करणं, त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण करणं की माझं दायित्व आहे की या माणसांना मी हात दिला पाहिजे, यांना मी मोठं केलं पाहिजे. आणि म्हणून शेवट करतो या मुद्द्याचा की त्यामुळे तशा अडचणी किंवा अडथळे कुठल्याही राजकीय पक्ष सत्तेत आला तरी या संस्थेला सामोरे गेलेले नाहीत असं मला वाटतं. बरोबर आहे. या संस्थेला प्रत्येकच व्यक्तीने आतापर्यंत साथ दिलेली आहे. पण तुम्ही खूप चिकित्सक आहात, अभ्यासू आहात, आंबेडकरवादी विचारांचे आहात. तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आजची जी ही राजकीय परिस्थिती आहे, 60 वर्षापूर्वीची असो किंवा 65 वर्षापूर्वीची असो, त्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतो एक सामान्य नागरिक म्हणून? एक सामान्य नागरिक म्हणून जर आता बोलायचं झालं ना तर ज्या उद्देशाने या देशाचं संविधान निर्माण झालं ते आहे लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडे, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. मग लोकांसाठी आणि लोकांकरिता ही व्यवस्था काम करते का, एवढाच एक विचार समोर असला पाहिजे. आता तो बघण्याचा आपापला एक लुकआउट असतो प्रत्येकाचा, त्या पद्धतीने तो त्या अँगलनी बघतो. पण प्रगतीच झाली नाही किंवा प्रगती होत नाही असं म्हणण्याऐवजी आमचं म्हणणं असं आहे की या संविधानाची जी चौकट आहे, जी 76 वर्ष अजूनही टिकून आहे, जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान. मी मग आता सांगितलं आपल्याला की मी एक विद्यार्थी आहे संविधानाचा आणि म्हणून संविधानावरच माझी PhD असल्यामुळे मी अधिक ठामपणे गोष्ट सांगू शकतो अधिकारवाणीने की मूलतः जगामध्ये सर्वात मोठी लिखित संविधान असताना ते लिखित इतकं मोठं का झालं, तर त्या पाठीमागे सर्वसामान्य माणसाच्या लहान लहान गोष्टींचा विचार या संविधानामध्ये करण्यात आला. इथे हुकुमशहा निर्माण होणार नाही, इथे एकाधिकारशाही निर्माण होणार नाही, इथे संसदीय पद्धतीने राजकीय व्यवस्था चालेल, यावर ज्या ज्या लोकांच्या श्रद्धा आहेत त्या राज्यकर्त्यांनी निर्माण व्हाव्या असं संविधान देखील सांगतं. हे संविधानामध्ये हा देखील मुद्दा आहे. आणि म्हणून प्रतिज्ञा आहे, म्हणजे जनप्रतिनिधी झाल्यावर देखील तो संसदेसमोर प्रतिज्ञा घेतो. तो मंत्री झाला तरी त्याला ती शपथ घ्यावी लागते. ती शपथच मूलतः ही कमिटमेंट आहे की या देशाच्या शेवटच्या माणसाच्या विचारासाठी मला मिळालेली, लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जर निवडून दिलं तर मी त्यांच्यासाठी प्रमाणित झालो पाहिजे. आत्ता या मागच्या कालखंडामध्ये आपण जर विचार केला, पार्श्वभूमीमध्ये थोडं अस्वस्थतेचं जे वातावरण आपल्या समोर आपल्याला बघायला मिळते, ते अस्वस्थता त्या अंगाने आहे की एकीकडे धर्मनिरपेक्षता या देशाच्या संविधानामधला जर भाग असेल तर तो त्या पद्धतीने रुजवण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे. हा विश्वास दाखवणं समाजातल्या शेवटच्या माणसाला की आम्ही जे काही वर्तन करतो हे धर्मनिरपेक्ष आहे, हे दाखवण्यामध्ये, ती विश्वासार्हता निर्माण करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात, काही लोक अपयशी होतात आणि त्याच्यामुळे मग तो पाहण्याचा एक दृष्टिकोन जो असतो तो बदलत राहतो. पण या देशाच्या संविधानाची चौकट ही कोणालाही अतिरेकी भूमिका घेऊ देण्यास परवानगी देत नाही, हे तितकंच खरं आहे. तर तुम्ही इतके अभ्यासू आहात, तर मला असं वाटतं की अमरावती जिल्ह्याचा विकास होण्यासाठी एक अभ्यासू व्यक्ती म्हणून विकासाची काय नेमके मुद्दे असले पाहिजे जेणेकरून अमरावती जिल्ह्याचा विकास होईल? त्याच्यामध्ये जिल्ह्याचा, समाजाचा किंवा एखाद्या घटकाचा विकास हा त्याची असलेली जे काही मूलभूत प्रश्न असतील ते सोडवणे असते. मूलभूत प्रश्न.
तुमचे केवळ रस्ते बांधल्याने ते मूलभूत प्रश्न सुटत नसतात. मी 2 रुपये वेतन देत असेल तर त्या 2 रुपये वेतन देण्याबद्दलचा आक्षेप कोणाचा नसतो. त्या 2 रुपयामध्ये त्याच्या मूलभूत गरजा भागवण्या इतकी यंत्रणा आणि व्यवस्था मला निर्माण करावी लागत असते. म्हणजे मी 1.5 रुपयामध्ये ती जर यंत्रणा आणि व्यवस्था त्यांना पुरवू शकलो तर 2 रुपये घेणारा याच्यासाठी आक्रोशच करणार नाही की मला 3 रुपये पगार का नाही. तो 3 रुपये पगार तेव्हा मागतो जेव्हा त्याचं 2 रुपयात भागत नाही. आणि म्हणून ती यंत्रणा, त्याचं अंकुश, त्याच्यावरचं नियंत्रण हे मात्र राज्यकर्त्यांकडे असते. म्हणजे उदाहरणादाखल आपण घेऊ की महागाई वाढणं किंवा महागाई कमी होणं यासाठी व्यवस्था तशा पद्धतीने तयार झाल्या. आणि म्हणून मूलतः मूलभूत प्रश्न, ते मूलभूत प्रश्न त्या त्या भागातले वेगवेगळे असतात. म्हणजे मेळघाटात गेलात तर तुम्ही वेगळे प्रश्न आहेत. मेळघाटाचा प्रश्न आणि अमरावती शहराचा प्रश्न एकसारखा असू शकत नाही. इथल्या बालमजुरीचा प्रश्न हा वेगळा प्रश्न आहे. इथल्या विधवा महिलांचा प्रश्न वेगळा प्रश्न आहे. इथल्या आपण घेऊया की ज्या भागामध्ये आता आम्ही काम करतो तर दिव्यांगांचा प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा प्रकारचा प्रश्न आहे. ती प्रश्न त्या त्यासाठी, आणि खरं म्हणजे याची खूप गरज नाही आहे. म्हणजे मूलभूत, मी आत्ता मला सांगितलं ना, भारतीय संविधानाच्या पार्ट 4 मध्ये आपण गेलात ना तर मार्गदर्शक तत्व, डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं आहे. त्यानुसार जरी ते पुढचे घेऊन मागलं, आपण प्रत्येक मुद्द्याला घेऊन धोरणं झालीत की नाही आणि ती शेवटच्या माणसापर्यंत पोचतात की नाही, एवढा लहानसा विचार करण्याचा विचार आहे. तो विचार ज्याला करता आला तर मला वाटतेच तोच विकास असतो. विकास काय असतो शेवटी? तुमचा माझ्यासारखा कॉमन माणूस मी विमानात बसण्याची तर गप्पा करणार नाही ना. मला काय हवं असते, रोजचं जी माझी गरज असते ती मला माझी पूर्ण झाली की मी आनंदी असतो. नगरसेवकाला काय मागतात लोक? त्याच्या घरच्या समोरची नाली आणि घाण रोज साफ करणारा माणूस कोणी आला की त्याचे प्रश्न तेवढाच असतो. त्याचा प्रश्न काही राष्ट्रीय स्तरावर असत नाही, कधीच नाही. आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये, जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमधला प्रश्न मांडाल ते इथे उद्योग असणं, इथल्या बेरोजगार युवकांना, सुशिक्षित युवकांना त्यांच्या हाताला उदरनिर्वाहासाठी काम मिळणं, एवढ्या योजना इथे आणता आल्या. ते कोणी आणलं आणि ते कशाही प्रकारचे असू देत, त्याला काही निकष लागलेले नाही आहेत. इथे इंडस्ट्रीज आल्या पाहिजे, इथे मोठ्या प्रकारचं काहीतरी कंपन्या, याची गरज नाही. उदरनिर्वाहाच्या ज्या प्रत्येक भागातले प्रश्न वेगळे आहेत. मी म्हणतात म्हणजे तुम्ही मेळघाटात गेला तर तिथे तुम्हाला तो मुलगा तुमच्या कामात पडत नाही ना, काम करणारा. त्याची नीड त्याच्यात ठराविक मर्यादेत आहे. त्याची भूक त्याची आहे, तेवढं त्याला पुरवलं की तो समाधानी असतो. आणि त्या समाधानावर तो म्हणतो की याला विकास म्हणतात. असं त्याचं सरळ अर्थ आहे. बघा, आता आपल्या अमरावती शहरामध्ये या संस्थेसारख्या अनेक 2-3 संस्था आहेत. पण या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जी अस्थिरता निर्माण होते, आता आपल्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे त्याचे पडसाद अमरावती शहराच्या राजकारणावर पण होत आहेत. एका पक्षामधला व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जातो, दुसऱ्या पक्षातला व्यक्ती तिसऱ्या पक्षामध्ये जातो. एक आरडाओरडी आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. तर जेव्हा असं बाहेर एक राजकीय वातावरण असतं तेव्हा अशा वातावरणाचा आपल्या संस्थांवर काय परिणाम होतो अंतर्गत? मी मग सांगितलं तुम्हाला की खरं म्हणजे त्याचा प्रभाव तसा सरळ पडत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. संपूर्णपणे 100% शासनाच्या म्हणजे राज्यकर्त्यांच्या आश्रयावर जर एखादी संस्था चालत असेल तर तो फरक पटकन दिसतो. पण लोक आश्रयावर एखादी संस्था काम करत असेल, त्याच्यामध्ये 10%, 5% जर तुम्हाला शासनाकडून मदत मिळत असेल आणि उरलेली 95% हे स्वबळावर, स्वावलंबावर आणि लोक सहभागावर असेल तर त्याला ती झळ पोहोचत नाही ना. कारण माणसं त्याच्याशी जुळलेली असतात. आपल्या संस्थेबद्दल जर विचार केला तर हाच विचार आमच्या समोर. आम्हाला मिळणारी ग्रँट एका अल्पशः आधारावर मिळते, पण उरलेली जे काही आहे आमचं उत्पादन, त्याला मिळणारं मार्केटिंग, इथे येणारा माणूस, त्याचा दाजीसाहेब आणि कामाबद्दल, त्यांच्या तपोनबद्दल असलेली निष्ठा, श्रद्धा, आदर, त्या पोटी तो आम्हाला लोक आश्रय देतो. सातत्याने तो मदतीला उभा राहतो. म्हणजे काल माझ्याकडे 2 रुपये नसताना ताबडतोब आमच्या समोर एक विवंचन असते की अरे आपल्याला 10,000 रुपये खर्च करायचे, या कामाला लावायचे होते, पैसे नाही, आणि कुठून तरी ती मदत येऊन जाते. तो लोकाश्रय असतो. त्यासाठी शासनाकडे आम्हाला हात मागाव करावा लागत. आणि म्हणून तिकडच्या परिस्थितीचा एकदम सरळ परिणाम, प्रभाव हा अशा संस्थांवर पडतो
हे या मताशी मी पूर्ण सहमत नाही. पडतो काही टक्क्यांनी त्याचा परिणाम होतच असतो आणि तो इतकाच होत असतो. म्हणजे आता तुम्ही ज्या वातावरणाबद्दल, राजकीय वातावरणाबद्दल बोलतात ना, त्याचा जरी विचार केला माझ्यासारख्याने तर मी एवढंच बघतो त्याच्यामध्ये, आणि ते मोठं मार्मिक आहे की तिथे विकासाची गती खुंटते, बाकी यंत्रणा चालू असतात. आपण समजून घेऊया याचं कारण. मी पुन्हा पुन्हा तो विषय घेतोय. याचं कारण प्रशासक, जी प्रशासन यंत्रणा आणि व्यवस्था काम करत असते ना, ती एका चाकोरीत आहे. ती सर्वसामान्यांना ती माहीत नसते. याच्याशी संबंधित असणारी जी अभ्यासक मंडळी त्यांना ती माहीत असते की ही चाकोरी अशीच आहे. म्हणजे मुख्यमंत्री जरी मुख्यमंत्री असतील तरी मुख्यमंत्री त्या मुख्य सचिवाच्याच त्या चाकोरीतूनच त्यांना पुढे जावं लागतं. त्याशिवाय तो जाऊ देत नाही. कारण त्याच्यावर कायद्याने, या देशाच्या संविधानाने काही नैतिक बंधनं घातलेली आहेत आणि ती बंधनं त्याला पाडावीच लागतात. कोणाला? ते राज्यकर्त्याला नाही पाडावं लागत, ते प्रशासनकर्त्याला मात्र पाडावे लागतात आणि तो त्याला अलाव करत नाही. बरोबर आहे. तर बघा, या संस्थेमध्ये अनेक कुष्ठरोगी आहेत. कदाचित 100-200च्या वर असतील. आता सध्याचा आकडा 650-200 रुग्ण आणि 450 लोक माझ्याकडे परित्यक्त्या महिला, कुष्ठमुक्त कार्यकर्ते आणि आदिवासी मुलं, म्हणजे जवळपास 1000 पेक्षा 650 लोक या तपोवन संस्थेमध्ये राहतात. मग जेव्हा अशी राजकीय परिस्थिती बाहेर निर्माण झालेली आहे की जी म्हणजे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षामध्ये गेलेले लोक, काही धनवान लोक, काही ॲग्रेसिव्ह भूमिका घेणारे लोक, एकमेकांवर दोषारोप करणारे लोक, मग अशा याच्यामध्ये आपल्याकडचा एक 650 लोकांचा जो वोटरचा गट आहे, कारण वोटिंग तर सर्वांना करावंच लागणार आहे, तो लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. मग अशा वेळेला एक संस्था जिला न्यूट्रल राहायचं आहे, अशा संस्थेच्या मनामध्ये वोटिंग करताना संभ्रम निर्माण होऊ शकतो का? कारण तुमच्या हातामध्ये एवढे सगळे हे लोक आहेत ज्यांचे मतं फार महत्वाचे आहेत या लोकशाहीमध्ये. एक सूत्र कुठल्याही कामाचं ठरलेलं असतं आणि ते सूत्र असं आहे की जो व्यक्ती सातत्याने कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात असेल, म्हणजे आता उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर माझ्याशी रोज संपर्कात असणारा माणूस, आणि मला आठवण झाली काही काम करायचं असेल आणि मला पटकन नाव आठवायचं असेल तर मला त्या 5 लोकांपैकीच पहिलं नाव आठवणार, मला 6वं नाव नाही आठवणार. ठीक आहे ना? म्हणजे काय, सातत्याने संपर्कामध्ये सहकार्याच्या भावनेनी ही जी राजकीय मंडळी ज्या ज्या संस्थेसोबत ॲफिलिएटेड आहे, जुडतात, त्यांचे नाव अग्रणी असतात आणि ती त्या संस्थाध्यक्षाकडे असून चालत नाही. ते इथली शेवटची ती परित्यक्त्या विधवा महिला असेल ना, तिला भेटणारा रोजचा एखादा वर्षातून 2दा तरी येऊन भेट देणारा, सगळ्यांशी बोलणारा, गप्पा मारणारा तुमच्यासारखा व्यक्ती, तर पटकन ते अरे ताई आली का तुम्ही, दादा आले का तुम्ही, आणि मग तिच्या डोक्यात ते नाव. ठीक आहे ना? असं वेळेवर उभं राहून आणि वेळेवर काहीतरी करून हा प्रयत्न जरी करतो म्हटलं तरी अशा लोकांच्या मनामध्ये त्या लोकांच्या बद्दलची ती भावना निर्माण होत नसते. आणि म्हणून जरी मतदार असतील ते, तरी त्यांच्यासमोर येणारी जी काही नावं आहेत ती सातत्याने या संस्थेला सहकार्य करणारी माणसं आणि येऊन भेटणारी जी माणसं आहेत, या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी आहे, संस्थेच्या संकट काळामध्ये आणि आव्हानं असताना जी याला पाठराखण करतात, शक्ती पुरवतात, मदत करतात स्वाभाविकपणे. आणि हा ह्युमन बिंग ॲटिट्यूड आहे, याला काही वेगळं स्वरूप नाही देत आहे. म्हणजे हे असं क्षणिक राजकीय मोडमध्ये जाणारं नाही. म्हणजे इतर ठिकाणी बाहेरच्या शहरामध्ये ती गोष्ट घडते, इथे हा मूलतः नाकारलेला माणूस असतो. आणि म्हणून नाकारलेले या माणसाचं पहिलं जर ऑब्जेक्ट काही असेल ना, तर रोज त्याला माऊली म्हणणारा, आई म्हणणारा, भाऊ म्हणणारा, दादा म्हणणारा माणूस हा त्याच्यासाठी लाख मोलाचा. हीच त्याची नीड आहे. त्याची नीड ही नाही आहे की तुम्ही त्याला किती खायला देता आणि किती कपडे आणून देता, ही त्याची नीड नसते. त्याची नीड ही आहे की तुम्ही आल्यानंतर काय ताई कसं काय, काय माऊली कसं काय, बरं आहे का, 2 मिनिटं, तरी त्याच्या लक्षात तुम्ही राहता. म्हणजे आमच्या अंध लोकांमध्ये देखील मी काम करतो, तुम्हाला माहिती आहे. तर आमच्या अंध लोकांचं असंच आहे की आवाजावरून तो अरे दादा तुम्ही भाऊ आलेत का, किंवा हात स्पर्श धरला तरी हा, हे का होतं, सातत्याने आहे म्हणून येतं. तर तिथे तो एकदम त्याचा मूड हा बदलत नाही की राजकीय परिस्थिती अशी झाली
नॅशनल लेवलवर असं काहीतरी वातावरण आहे, स्टेट लेवलवर असं वातावरण आहे, म्हणून मी असं नाही. हा ट्रेंडच वेगळा आहे. पुढचा प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की ह्या संस्थेमध्ये येताना एक जो विचार असतो स्वार्थाचा म्हणा किंवा तो गेटच्या बाहेर ठेवून आतमध्ये यावं लागतं, एक सेवाभाव मनामध्ये घेऊन या संस्थेमध्ये पाय टाकावा लागतो. तर आता आचारसंहिता पण सुरू आहे आणि याच्यामध्ये या जे पण आपले 37-38 उमेदवार या लोकसभेमध्ये आता आहेत, तर याच्यापैकी काही उमेदवारांना जर आतमध्ये प्रचार करण्यासाठी यायचं असलं तर आपल्याकडून लेखी परवानगी घ्यावी लागते किंवा ते तसेच येऊ शकतात इथे? एकतर गोष्ट आहे की लोकतंत्री व्यवस्थेमध्ये प्रचारकाला नाकारता येत नाही, फक्त प्रचाराच्या पद्धतीला नाकारावं लागतं. त्याची आमची शिस्त आहे. संस्थेतल्या काही नियम आणि शिस्तीचा भाग आहे की प्रत्येक उमेदवाराला मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्याचा अधिकार आहे, तो त्याचा मूलभूत अधिकार आहे, तो मला द्यावा लागतो, तो संस्थेला द्यावा लागेल, प्रशासनाला द्यावा लागेल. फक्त त्याची पद्धत आम्हाला बदलावं लागतं. म्हणजे तो इथे येऊन लाऊडस्पीकरने फिरत असेल, तो म्हणत असेल की आम्हाला सभा घेऊ द्या, तर आम्ही त्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका. आमची भूमिका अशी आहे की तुम्ही डोर टू डोर, व्यक्ती टू व्यक्ती जाऊन प्रत्येकाला त्याचा तो अधिकार आहे कारण, आणि त्यांनी भेटलंच पाहिजे आणि आम्ही भेट घालून दिली पाहिजे. आणि म्हणून आमचे 4 अधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत दूर, त्यांना प्रत्येक डोर टू डोर फिरू. पण इथे लाऊडस्पीकर लावून इथे प्रदूषण करणं, ध्वनी प्रदूषण होणं किंवा इतर गोष्टींची ऍक्टिव्हिटी होणं, कारण 37 तुम्हीच सांगता त्याप्रमाणे 37 जर उमेदवार उद्या येतो म्हटलं, प्रत्येकाने आतमध्ये रॅली काढतो म्हटलं, तर इथली शिस्त ही बिघडेल. आणि मला असं वाटतं की कुठल्याही उमेदवाराला देखील मानवणारं यासाठी नाही, कारण ही एक सांस्कृतिक धरोहर आहे शहराची. आपण लक्षात घ्या, हा राजकीय आखडा नाही, ही सांस्कृतिक धरोहर. इथे माणसं घडवली जातात, इथे माणूस पण निर्माण केला जातो. आणि म्हणून जसं मंदिरात जाताना आपले पायातल्या वाहनं ही पायरीवरच ठेवून वर जावं लागतं ना, तसं या संस्थेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला एवढं भान ठेवावं लागेल की मला माझी प्रार्थना करण्याचा अधिकार प्राप्त आहे, मी विनंती करायला आतमध्ये फिरेल, मी प्रार्थना करेल, त्यांच्यासोबत बसेल, पण त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं माझं वर्तन. आता हा एक शेवटचा प्रश्न विचारते आहे मी तुम्हाला की तुम्ही म्हटलं की जो व्यक्ती वारंवार आपल्या संपर्कामध्ये राहतो त्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये आधी येत असतो. म्हणजे जर 4-5 व्यक्ती आपल्या समोर असतील, त्यांना आपण वारंवार भेटत असतो किंवा ते आपल्याला वारंवार भेटत असतात, तेव्हा विचार करताना त्या व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यामध्ये आधी येतो. तर हे जे काही लोक आहे जे आता या जिल्ह्याचा एक खासदार म्हणून स्वप्न पाहत आहेत, याच्यापैकी सत्ताधारी म्हणजे जे आता पदावर होते किंवा पदावर येण्याची इच्छा ज्यांची आहे, त्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत वारंवार तपोवनला भेटी दिलेल्या आहेत? आता एकतर 37 नावच मला माहिती नाही, त्यातले 1-2 नाव मला माहिती आहेत. आणि जे नाव यापूर्वी जे कुठल्या सत्तेत असते आहेत किंवा कुठल्या तरी निमित्ताने आहेत, त्या वर्षातून 5 वर्षातून कुठेतरी भेटी देत असतात. आम्ही त्यांना बोलवतो, कारण शेवटी अंतिमता असा आहे, जनप्रतिनिधींचा सन्मान करणं ही देखील आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ते जिंकून कोणी आलं तरी त्याचा सत्कार घेणं, त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करणं, समाधान व्यक्त करणं, हे आम्ही आमचं काम करतो. ती माणसं कितीदा येतात, कारण आमचा गोल हा जनप्रतिनिधी किंवा राज्यकर्ते आमच्याकडे किती येतात, कारण आम्ही शेवटी दाजी साहेबांच्या संस्थात जडलेली माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला हे महत्त्वाचं नाही वाटत की तो आमच्याकडे येतो की नाही येत. आमचं काम, आमचं ऑब्जेक्ट ठरलेलं आहे. इथे असलेला जो माणूस आहे आम्ही त्याला आमच्या परीने काय वेलफेअर करू शकतो तेवढा विचार. म्हणजे एक अध्यक्ष म्हणून, एक सचिव म्हणून, एक माझे पदाधिकारी जेवढे आहेत त्या लोकांचा एकच विषय की आमच्या समोर ही आलेली माणसं आहेत जी बाहेरून नाकारली गेली की या सन्मानित आम्हाला करायचे, आम्ही आमचा प्रयत्न करू ना. दुसऱ्यांवर डिपेंड करायचं तर संस्थेची गरज काय, म्हणजे त्यांनी येऊन इथे सहानुभूती व्यक्त करावी ही अपेक्षा ठेवणंच मी गैर मानतो अध्यक्ष म्हणून. माझं असं मत आहे, माझं मी काम करत राहावं, ते आले आनंद व्यक्त करावा, समाधान व्यक्त करावं, आमच्याकडून जेवढं स्वागत करता येईल तेवढं नक्की करावं. अपेक्षा खूप भरू नये, त्यांनी दुःखी होतो माणूस. हो, तर आपल्या संस्थेमध्ये दिव्यांगांची सेवा केली जाते आणि आपल्या संस्थेचा एक मानस होता की दिव्यांग विद्यापीठ आपल्या संस्थेमध्ये सुरू झालं पाहिजे. तर त्या संदर्भात या लोकनेत्यांचं आपल्याला काय म्हणजे सहकार्य होऊ शकते? एक तर 2 गोष्टी आपण समजून घेऊया. एक गोष्ट बाब अशी होती की दिव्यांग विद्यापीठ किंवा कुठलंही आत्ता विद्यापीठ, खाजगी विद्यापीठाचा जो भाग आहे तो कायम विनाअनुदानित तत्वावर आहे.
ते या संस्थेला आज आर्थिकदृष्ट्या परवडेबल नाही, परवडणारं नाही. आणि त्यामुळे थोडासा आम्ही आमच्या ठिकाणी माघार घेऊन आम्ही दुसरा प्रयोग असं करतोय की दिव्यांग महाविद्यालय इथे स्थापन व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावर्षी आम्ही विद्यापीठाला त्या कामासाठी आपल्याला लोकप्रतिनिधींचा जे आता निवडून येतील किंवा भविष्यामध्ये निवडून येतील त्यांचा कसा उपयोग आपण घेऊ शकतो? नाही, पुन्हा सांगतो मी तुम्हाला, कायदा समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा. जनप्रतिनिधी तुम्हाला सहकार्य करू शकतात, पण जनप्रतिनिधी तुम्हाला मान्यता आणेपर्यंत सहकार्य करू शकतात. चालवण्याची जबाबदारी कायदा असं सांगतो ती तुमची आहे. आणि त्याला एका वर्षाला 10 कोटीच्या वर हा खर्च लागतो, जे या संस्थेच्या बजेटमध्ये बसत नाही. म्हणून आम्ही काय केलं ते सांगतो. दिव्यांग विद्यापीठाची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली, त्याच्यावर कमिटी गठीत झाली. आम्ही इथले जे सन्माननीय सदस्य, त्या कमिटीचे तज्ज्ञ समितीचे सदस्य आहेत, त्या लोकांना आम्ही निवेदन दिले. नियामक समितीने या संस्थेचा एक ठराव पास केला की पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन दिव्यांग विद्यापीठ असं दिव्यांग विद्यापीठाचं नाव देण्यात यावं, ही मागणी आम्ही रेटून धरली. नंबर 1. आणि नंबर 2 की ती शक्यतोवर हे दिव्यांग विद्यापीठ जर अमरावती भागातच झालं तर आमच्या इथला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आमच्या इथे जी कार्यशाळा आहेत, आमच्या इथे जे कारखाने आहेत, त्याचा उपयोग त्या दिव्यांगांना करण्यासाठी देखील विचार व्हावा. या 2 मागण्या आणि 2 ठराव घेऊन आम्ही सरकारला पाठवलेले आहेत. संबंधित तज्ज्ञ समितीकडे देखील सूचित केले. बरं, अजून एक एकदम त्याच्यामधलं उत्तर मला एकदम छोटंसंच अपेक्षित आहे तुमच्याकडून, की ज्या ह्या संस्था असतात यांना जेव्हा आपल्या समस्या कोणासमोर मांडायच्या आहेत तर समोरचा व्यक्ती, आता आपण पाहतो आहे राजकारणामध्ये की जो तो एकमेकांवर ताशेरे ओढणारा, भांडणारा, रागीत किंवा तुझं तू बघ माझं मी बघ, ते अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारेच राजकीय नेते आपल्याला बघायला मिळतात. मग अशा याच्यामध्ये आपल्यासारख्या संस्था कुठे ना कुठे भरडल्या जातात जेव्हा आपल्याला काही काम हवं असतं तेव्हा. तर मग अशा वेळेला आपल्याला कशा प्रकारचा नेता अपेक्षित आहे तिथे? शेवटच्या माणसाचा विचार करणारा, म्हणजे नावच घ्यायची झाली तर तुम्हाला सुदाम काका देशमुखांचं नाव समोर ठेवावं लागतं. या शहराने, या जिल्ह्याने असे नेतृत्व पाहिजे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आज त्यांची 59वी पुण्यतिथी आम्ही साजरी करतो आणि म्हणून आठवण मला येत आहे. आजच मी त्याच्यावर व्याख्यान दिलं. ही माणसं जनप्रतिनिधित्व त्यांनी राजकारण हे समाजकारणासाठीच केलं. आणि ही माणसं मग ती कुठली असो, म्हणजे आपल्याला जे राजकीय नेते हवे आहेत ते राजकारणापेक्षा समाजकारण करणारे जास्त पाहिजे आहेत. आणि त्यासाठी आमच्या इथे आयडियल लोक आहेत. ही दोन्ही नावं मी इथे ज्योतिभाऊ देशमुखांचं नाव मी तिसरं नाव घेऊ शकेल, की ही माणसं जे जनप्रतिनिधी म्हणून जगली, पण ही जनप्रतिनिधी कधीच नव्हती, ही समाजकारणच करत राहिली, यांना राजकारण माहितीच नव्हतं. म्हणजे या नावांकडून आजच्या जनप्रतिनिधींनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी आज जे आरडाओरडी चालू आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत, एकमेकांचे काय म्हणतो आपण आपल्या विदर्भाच्या भाषेमध्ये उकळ पांढरी करणं चालू आहे, ते करण्यापेक्षा आपल्या विदर्भामध्ये किंवा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे पण समाजासाठी जगणारे राजकीय नेते होऊन गेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल अमरावती मंडळच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार. परिवाराकडून तुम्हाला खूप धन्यवाद. मंडल न्यूज असंच आमच्या पाठीशी उभं राहावं आणि लोकसहभागातून नाकारलेल्या लोकांना सन्मानित करण्याची संधी आपल्याला मिळावी ही विनंती करतो आणि थांबतो. नक्की, धन्यवाद दादा.